तर साईराम भावानो, शुभ सकाळ. आपण उठलेलो आहे आता, चाय नाश्ता करूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्याधरणं तमेव सर्व मम देव. क्या करे भाऊ, एक मुलगा टेम्पोराम झालाय, तो टेम्पोत बसला, आता रडतोय, पण मला चालायचंय. मला त्याचं काय करायचं? दादा त्याला परत टेम्पोत बसवायचंय, नाही तर तो 4 दिवसांनी पोहोचेल तिकडे. संध्याकाळी मी ऐकलं तर सेवाराम करायचं संध्याकाळी त्यांना. संध्याकाळी तो सेवाराम करेल, पण आता सध्या संदीप भाऊनी सेल्फ सर्व्हिस चालू केली आहे, त्यामुळे तो फक्त पाय एवढं साईलीलान केलं ग बाई मला शिर्डीला नेलं. एवढं साईलीलान केलं ग बाई मला शिर्डीला नेलं. साईराम मंडळाचे अध्यक्ष, पालखीचे अध्यक्षांनी पालखी घेतलेली आहे. आणि आज सकाळी सकाळी आमच्या पालखीच्या खजिनदारांचं आगमन झालेलं आहे. आज सकाळीच 2 दिवस ते चालले ना, 3रा दिवस चालतंय. नवीन भाऊ साईराम. साईराम वही बोल रहे हैं. साईनाथ महाराज की. रोहित भाऊ काय म्हणाल, कसं वाटतंय? आनंदी आनंद. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या. बाबांची पालखी. पालखीचे अध्यक्ष संदीप पवार भाऊ सर्व पोरांना घेऊन चाललेत. साईराम. अनुभव. तर संदीप मामा साईराम, किती वर्ष झाली पालखी घेऊन चालताय? 5ची 20 वर्ष पालखी घेऊन चालताय. तर तुमचा काय अनुभव आहे पालखीबद्दल? हा, चांगला अनुभव आहे. त्यामुळे पालखीचे अध्यक्ष आणि पुढच्या वर्षी माजी अध्यक्ष हे खजिनदार आमचे मंडळी. आपण थांबलोय सकाळच्या नाश्ताच्या होल्डला. आता नाश्ता करू इकडे. सगळे साईराम बसले. अरे मामा साईराम. हा, नाश्ता चालू होतो आता. प्रेम अंकल प्रेमबाई साईराम. नवीन भाऊ चालत आलेले आहेत. पहिला दिवस सकाळचा जो नाश्ता होता तो या ठिकाणी या समोरच्या हॉटेलमध्ये होता आणि आता पालखी निघाली आहे परत आपल्या दुपारच्या होल्डपर्यंत. दुपारच्या होल्डपर्यंत पालखी जाणार आहे. सगळे साहेब असतो. सब बच्चे आगे चले गए माँ, मैं पीछे रह गया माँ, मुझे बॉन्डूटा चाहिए माँ, माँ मुझे आगे जाओ. साईराम मंडळी, आपण पोहोचतोय दुपारच्या जेवणाच्या हॉलला. इकडे जेवण चालू आहे. साईराम.
आता दाल भात लोणचं खाऊन आपण चाललो पुढच्या प्रवासाला, जो की आहे खर्डी गावामध्ये. रात्रीचा आपला होल्ड आहे. आज आपण खर्डी गावामध्ये थांबणार आहे. हे आपल्यासोबत साईराम 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 हो साईराम. चला साईराम. आपण या ठिकाणी आलेलो आहे कैबनशाह बाबाच्या दर्गावरती आणि भाऊ दिंडी लावत आहे. पालखी पाठून येत आहे. बाबाच्या दर्ग्यात आपण प्रवेश केला. बाबाची दर्गा बघा. मित्रांनो शुभ संध्याकाळ. आणि संध्याकाळी आम्ही क्षणभर विश्रांतीसाठी थांबलेलो आहे. बिपिन भाऊ पाणी पितोय. बिपिन भाऊ साईराम. हे सगळे साईराम बसलेत. बिस्किट सगळे साईराम बसलेत क्षणभर विश्रांतीसाठी. साईराम. इकडे बाबा, इकडे बाबा बसले तिकडे. मंडळी आपण पोचलो आपण रात्रीच्या होल्डवर. आपले ढोलकीवाले बुवा साईराम. भजन बुवा हरिओम बाय. सगळे साईराम झोपलेले. साईराम ओ साईराम साईराम. बोला साईराम बोला साईराम. टेम्पोराम. टेम्पोत बसून आले तर हे पोरं तेव्हा शिरडी वाला वो चमकता सितारा. लोग कहते हैं साईं हमारा. लोग कहते हैं साईं हमारा. लोग कहते हैं साईं हमारा. तर साईराम भावानं या ठिकाणी आजचा जो स्वर्ग सुखाचा प्रवास होता तो या ठिकाणी संपन्न झाला आहे. उद्या सकाळी 5 वाजता आपण कसारा घाट चढणार आहोत. घाटनदेवीचं भेट घेऊन पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. ओम साईराम.